स्ट्रेस काम करणारं गुणकारी असं शंखपुष्पी. लहानपणी मला परिमल खूप चिडवतं, शंखपुष्पी दिले आई बाबांनी म्हणून असं ब्रेन चालतं. चालत नाही. ते नाही सांगायचं. याला म्हणतात शंखपुष्पी. तुम्ही औषध ऐकलंच असेल, पण आयुर्वेदिक हर्ब आहे. याला बटर पी पण म्हणतात. आम्हाला गिफ्ट दिलं, सो थँक्यू सो मच. आज आपण बघणार आहोत ह्या छोट्या कुंडीतून ह्या मोठ्या कुंडीत हे कसं लावायचं. ओके, खूप सोपी गोष्ट आहे. कुठली पण, आता तुम्ही ही फुलं बघा, निळी फुलं असतात बटर पीला. सो कुठल्याही झाडाला निळी फुलं येतात म्हणजे त्याला ॲसिडिक सॉईल लागतं. ओके, पहिलं इम्पॉर्टंट, कुंडी घेतल्यानंतर त्याला चांगले होल्स, ड्रेनेज पाहिजे. सो हे होल्स आहेत, पण हे होल्स बुजू नये म्हणून मी काय टाकते, मी थोडी दगडं टाकते. ओके, सो जरा छोटी छोटी पाहिजेत, मला सापडली नाही पण ठीक आहे. काय होतं की खाली पोरस होतं. ओके, पहिलं हे. आता काय घ्यायचं तर ॲसिडिक सॉईलसाठी ॲक्च्युली जॉर्जियाची ही मुरुम, ही क्ले सॉईल, लाल माती घेतली आहे, पण खूप सारी, म्हणजे फक्त ह्यातच लावलं तर त्याचे रूट्स ते कॉम्पॅक्ट होतात आणि मरून जातात. सो ह्याच्यामध्ये आपण काय ॲड करणार आहोत तर हे आहे वाळू, सँड. मला सिमेंटच वाटतं. तो रंग तसा आहे, पण हे वाळू आहे ॲक्च्युली. सो हे बघा, याच्यात म्हणजे काय होतं की ड्रेनेज थोडंसं जास्त होतं. याच्याच मध्ये आपण ॲड करणार आहोत भरपूर सारं कंपोस्ट, काळं काळं आमच्या घरच्या लेंडी खत आहे हे, आणि शेणखत. सो हे सगळं करायचं मिक्स 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 मिक्स. आणि काही नाही, खूप सोपं असतं. अर्धी बकेट भरायची. ओके, एवढी बास झाली. जेवढं आहे तेवढं. नेहमी रूल ऑफ थंब आहे ह्या कुंडीच्या 3 पट मोठी कुंडी घ्यायची आणि असंच करत हळूहळू वाढवायचं. आता साईडनी असं असं प्रेस करायचं. ओके, अलगत मोकळं करायचं. खूप सोपं असतं झाड लावायला. आणि अलगत असं सगळा रूट बॉल येईल असं करायचं. आता बघा त्याची मुळं कशी आहेत, त्याला न धक्का लावता शांतपणे आपण ठेवायचं. जर खूप जास्त खोल होत असेल तर अजून माती टाकायची. जरा आधीची माती नाही वापरायची का? टाकते ना, साईडनी टाकते. सो हे बघा, असं टाकलं की मग साईडनी माती कडेनी टाकायची. इतकं सोपं असतं. आता कुंडीतली टाकते ना, ती पण टाकते. आधी ही केलेली टाकते आणि मग ही पण टाकायची. पण शंखपुष्पी स्ट्रेस बस्टिंग, स्ट्रेस काम करणारं फूल असतं. म्हणजे काय करतात तर ते फूल ड्राय करू शकता किंवा असंच घेऊन तुम्ही गरम पाण्यात असं ठेवून द्या आणि मग ते सगळं निळं निळं पाणी होतं. आणि मी तर त्याच्यात लिंबू पिळते. मी करीन त्याचा व्हिडिओ, पण खूप छान. पण गंमत सांगते ह्या झाडाची, हे लेग्युम फॅमिलीमध्ये येतं. म्हणजे लेग्युम फॅमिलीमधलं काही पण असेल तर ते नायट्रोजन फिक्सर असतं. तुमची खराब जमीन उपजाऊ करतं, नायट्रोजन परत देतं जमिनीत. सो शंखपुष्पी खूप खूप सोपं असतं लावायला. ग्रीन हाऊसमध्ये टाकणार. आता हे अजून तुम्ही माती सगळी साईडनी टाकायची. आणि मग जेव्हा आपण नवीन झाड लावतो तेव्हा सर्वात इम्पॉर्टंट, जळू नये म्हणून काय करायचं असतं, आपण त्याचे रूट्स एक्सपोज केलेले आहेत, राईट. सो काय, आपण झाड घ्यायचं, शांतपणे अलगत हाताळायचं आणि मग अलगत नाही पण जोरात पुश करायचं. सगळं जोरात पुश करायचं, कारण का ते रूट्स, त्याला माती लागली पाहिजे आणि ते असं टाईट व्हायला पाहिजे. आणि मग ह्याच्यानंतर भरपूर पाणी टाकायचं आणि बघायचं की पाणी सगळं खाली येतंय की नाही. बऱ्याच वेळा मी काय करते, खाली वीट ठेवते की ते ड्रेनेज होल एक्सपोज होतील. तसं काही नसेल तर असं थोडंसं अनइवन, म्हणजे आता थोडासा दगड असेल तर थोडासा दगड लावून ठेवायचा, म्हणजे ते होल्स ओपन राहतील. काही नाही, पाणी आत राहिलं नाही पाहिजे, नाहीतर सगळी मुळं सडून जातात. आणि हो, हे तर मला गिफ्ट दिलंय, तर मला माहिती आहे तुम्ही सगळे प्रश्न विचारणार की पहिल्यांदा कसं लावायचं. सो तेवढ्यासाठी खिशातच घेऊनच आली आहे मी. पण थँक्यू, आम्हाला त्याच्या बिया सुद्धा गिफ्ट दिलेल्या आहे. सो येस अनु, थँक्यू सो मच. याच्यापेक्षा
बेस्ट गिफ्ट काही नसेल. तिला मराठी येत नाही बहुधा. सो अनु थँक्यू सो मच फॉर गिफ्टिंग अस दीज लवली सीड्स. हे बघा ह्या बिया. सो फूल आलं की त्याच्यानंतर त्याचं बी धरतं आणि मग तुम्ही बिया सुद्धा कलेक्ट करू शकता. खूप सहज येतात. ह्याच्या आधी सुद्धा आम्हाला एकाने गिफ्ट पाठवलं होतं पोस्टाने टेक्सासवरून आणि मी ते एवढं जपून ठेवलंय की मला ते सापडतच नाही आता कुठे ठेवलंय. पण यावर्षी अनु घेऊन आली त्यामुळे ॲटलिस्ट यावर्षी आहे. वेल खूप मोठा होतो. कुंडीत लावायची गरज नाही पण अटलांटामध्ये बर्फ पडतो म्हणून मला कुंडीत लावायचंय. खूप सोपं आहे. आता सगळीकडे अपराजिताचीच फुलं, शंखपुष्पी, याला इंग्लिशमध्ये बटर पी का काहीतरी म्हणतात. सांगा तुम्हाला माहीत असेल तर. मी नावांमध्ये फार लक्ष देत नाही. आपलं यूज बघायचं आणि कसं लावायचं. चला तर मग लक्षात ठेवा ॲसिडिक सॉईल लेग्युम आहे म्हणजे नायट्रोजन फिक्सर. आणि चला अच्छा बाय बाय.